राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस। पुढची सुनावणी 3 सप्टेंबरला। शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी एकत्रित होणार। समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध। ठाकरे आणि अजितदादांवर खोटे आरोप करण्यासाठी दबाव। अनिल देशमुख आरोपांवर ठाम, तर अनिल देशमुखांचे आरोप समित कदमांनी फेटाळले। अनिल देशमुखांना भेटणाऱ्या समित कदमला वायदर्जाची सुरक्षा कोणी दिली? राऊतांचा सवाल, तर देशमुखांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। बावनकुळेंचं टीकास्त्र। महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका। शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका, तर पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतात। फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न। बावनकुळेंची टीका। मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। खडकवासला धरणातून 22,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्यामधला बाबा भिडे पूल पाण्याखाली। पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद।